तुमच्या पार्टनरबद्दल तुम्ही काय विचार करताय. ओके, आपल्या कमेंटमध्ये असं आलेलं होतं की मॅडम तुम्ही पार्टनरचीच फिलिंग सांगता, मग आमची पण फिलिंग सांगा, आम्ही काय फील करतो आमच्या पार्टनरसाठी. डेफिनेटली आजचा मेसेज तर तुमच्यासाठीच आहे. मी घेते, मी दोन्ही पद्धतीचे घेते. तुमची पण लव्ह फिलिंग तुमच्या पार्टनरसाठी प्लस त्यांची फिलिंग तुमच्यासाठी. कधी कधी दोघांची पण फिलिंग मी चेक करत असते, पण आता फक्त तुमची फिलिंग घेणार आहोत की तुम्ही काय विचार करताय तुमच्या पार्टनरसाठी. ओके, जे माझे व्ह्युअर्स आहेत तर ते त्यांच्या पार्टनरसाठी काय विचार करत आहेत. ओके, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. माझे व्ह्युअर्स त्यांच्या पार्टनरसाठी कोणत्या फिलिंगमध्ये आत्ता सध्या आहेत, काय विचार करत आहेत, काय विचार करत आहेत माझे व्ह्युअर्स त्यांच्या पार्टनरसाठी. राईट. ओके, क्वीन ऑफ पेंटिकल्स खूप छान आहे हे कार्ड. राईट. येस, सगळ्याच बाबतीत छान आहे, काही वेगळं सांगायचं याच्यामध्ये गरज नाही आहे. तुम्ही फुल ऑन हॅपी फॅमिली बघताय. ओके, आत्ता सध्या पण तुम्ही विचार करताय करंट एनर्जीजमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुमची हॅपी फॅमिली हवं आहे. हॅपी फॅमिलीमध्ये सगळे लोक ज्यांना ज्यांना तुम्ही मानता ॲज अ फॅमिली. ओके, त्या सगळ्यांसोबत तुम्हाला हॅपी फॅमिली करायची. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पार्टनर तुमच्यासोबत हवं आहे. सेलिब्रेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, एक हॅपी फॅमिली ज्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचा पार्टनर खूप खुश राहू शकतो अशी गोष्ट. ओके, बॅलन्स करण्याचा खूप प्रयत्न करताय. त्या रिलेशनला घेऊन जेवढं होईल तेवढं. मला असं वाटतं की तुम्ही डिवाइनली ब्लेस्ड पण आहात. ओके, ब्लेसिंग तुमच्याकडे मला दिसते, ब्लेसिंग आहे तुमच्याकडं. येस, डेफिनेटली एंजलची युनिव्हर्सची ब्लेसिंग मला तुमच्याकडे दिसत्या. तुम्ही म्हणजे ज्या पर्पजसाठी तुम्ही आत्ता सध्या विचार करताय ना त्याच्यासाठी ती ब्लेसिंग येताना मला तुमच्याकडे दिसत्या. ओके, हा मेसेज थोडासा वेगळा येणार आहे. लव्ह मेसेज जरी असेल ना की तुम्ही काय फील करताय, तुम्ही असं कुठं ना कुठं तरी फील करताय की काही गोष्टी इतर लोक हे कंट्रोल करतात आहे तुमच्या रिलेशनला घेऊन. म्हणजे अगदी तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं रिलेशन कंट्रोल करण्यामध्ये घरातली इतर लोकांचं इन्वॉल्ड आहे, मोठ्या लोकांचं इन्वॉल्ड आहे. हे तुम्हाला आत्ता कुठं ना कुठं तरी फील होतंय. मेसेज तुमच्याशी कसे रेझोनेट होते बघा आणि त्यानुसार घ्या. आणि तुम्ही जस्टिसचा खूप विचार करताय की तुमच्या बाबतीत, तुमच्या रिलेशनच्या बाबतीत न्याय झाला पाहिजे, योग्य तो न्याय झाला पाहिजे. ओके, हा तुमचा टाइमलेसमध्ये मेसेज आहे, शॉर्टमध्ये हा व्हिडिओ आहे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही विचार करता की तुमच्या प्रेमाच्या बाबतीत, तुमच्या रिलेशनच्या बाबतीत आता न्याय झाला पाहिजे. खरं खोटं गोष्टी सगळ्या आता तुमच्या पुढे आल्या पाहिजेत आणि एक काय ती फायनल उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये न्याय आणि जस्टिस झाला पाहिजे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की झाला, तुमच्याशी कसा रेझोनेट झाला हे पण मला नक्की सांगा. ह्या सगळ्या ओव्हरऑल फिलिंग ह्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी होत्या.